राज्यामध्ये पोट हिस्सा कायम करणे, पोट हिस्साची हद्द कायम करणे, बिनशेती येण्याचे प्रकरण आहेत, गुंठेवारी संबंधी मोजणी प्रकरण आहेत, आपण जे जमीन संपादन करतो त्यांची मोजणी प्रकरण आहेत, वनहक्क दाव्याची मोजणी आहे, नगर भूमापनची मोजणी आहे, गावठाणाची आपण या ठिकाणी भूमापन करतो आहे, गावठाणातील आणि गावठाणाच्या सीमेलगत असलेल्या लोकांना आपण स्वामित्व देण्याची योजना आणली आहे आणि पुढच्या काळामध्ये नगरपालिका महानगरपालिकेमध्ये नक्षा प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या घराची मोजणी करून देण्याचा शासनाचा विचार आहे। आणि मग अशा सर्व प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता सीमांकन करण्याकरता जे भूकरमापक आहे भूमापक आहे यांची संख्या आकृतीबंध आपल्याकडे कमी आहे आणि त्यामुळे मोजणीच्या प्रकरणाला 90 दिवस 120 दिवस लागतात। शासनाने याबाबतचा विचार केला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबद्दल इतर राज्यामध्ये काय सुरू आहे याचा अभ्यास करायला लावला आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की राज्यामध्ये आम्ही आता नोटिफिकेशन जारी केलं। आज त्याचं नोटिफिकेशन निघालं। राज्यामधल्या जवळपास 3,12,00,000 मोजण्या ज्या प्रलंबित आहे या मोजण्याकरता आता या मोजणी प्रक्रियेकरता जलद पूर्ण होण्याकरता खाजगी भूमापक आम्ही या ठिकाणी आता त्यांना परवाना देऊन संपूर्ण राज्यामध्ये उपलब्ध करणार आहोत। हे खाजगी भूमापक परवाना घेतील, आमच्या विभागाकडनं मोजणी करतील आणि मोजणी केल्यावर आमचा अधिकारी जो आहे सिटी सर्वे ऑफिसर, आमचा अधिकारी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख DYSLR हे सर्व अधिकारी ते डॉक्युमेंट सर्टिफाईड करतील आणि मग ॲक्युरेट मोजणी असलेलं डॉक्युमेंट जनतेला मिळेल। या राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आता परवानाधारक खाजगी भूमापक देण्याबद्दलची अधिसूचना मंजूर केलेली आहे, कायद्यामध्ये आम्ही दुरुस्त केलेली आहे आणि आता राज्यामध्ये मोठा दिलासा या निर्णयाने मिळणार आहे। म्हणजे राज्याचं भूमापन हे जे अत्यंत महत्त्वाचे विभाग आहे की मोजणी केल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि पुढच्या काळात आमचा विचार आहे की यानंतर राज्यात आधी मोजणी, मग खरेदी खत आणि नंतर फेरफार म्हणजे म्युटेशन, तोपर्यंत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणतंही म्युटेशन करणार नाही। मोजणी करूनच त्या ठिकाणी खरेदी खत झालं पाहिजे, कारण खरेदी खत चुकीचं झालं तर सारा रेकॉर्ड चुकतो आणि कधी कधी खरेदी खतामध्ये जी आराजी असतं, जी त्या ठिकाणी जमिनीची त्या ठिकाणी जमीन दाखवण्यात येतं ती स्पॉटवर नसतं आणि म्हणून मोठे वाद या राज्यात तयार होतात। याची जमीन त्यांच्याकडे, त्यांची जमीन त्यांच्याकडे, कुणी कुणाची रजिस्ट्री करून देतं आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आधी मोजणी, मग रजिस्ट्री, मग त्या ठिकाणी आपला फेरफार, खरेदी, त्या ठिकाणी म्युटेशन होणार आहे। अशा पद्धतीचा कामकाज महसूल खाता आणण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा खाजगी परवानाधारकांना आमच्या विभागामध्ये आता मोजणी करता येईल हा निर्णय राज्याने घेतलेला आहे। हा इफेक्ट आजपासून लागू झाला, अधिसूचना प्रसिद्ध झाली। आता आमचे जमाबंदी आयुक्त, सेटलमेंट कमिशनर हे प्रत्येक जिल्ह्याला खाजगी परवानाधारक उपलब्ध करून देतील आणि जेवढ्या मोजण्या आहे ह्या पटापट मोजणी करतील आणि आमचे अधिकारी सोबत राहतील। पटापट त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतील, मोजणी होतील आणि त्यामुळं हे जे 3 कोटी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर मोजण्या बाकी आहेत, जमिनीचे पोटिशे बाकी आहेत मोजायचे ते मोजणी होईल आणि पुढच्या काळामध्ये जे रोजच्या रोज अर्ज येतात मोजणीचे ते सुद्धा लवकर निकाल निघेल।
जर आता संपूर्ण राज्याचे परवानाधारक अपॉइंट झाल्यानंतर 30 दिवसामध्ये मॅक्झिमम 45 डे 30 डे मॅक्झिमम 45 डे मोजणी आम्ही पूर्ण करणार आहोत। खाजगी परवानाधारक हे हाय क्वालिफाईड असणार आहे, त्यांचं टेक्निकल क्वालिफिकेशन ठरणार आहे आणि त्या क्वालिफिकेशन आता आम्ही खाजगी परवानाधारकांना हाय क्वालिफाईड परवानाधारकांना या ठिकाणी सिस्टीममध्ये आणणार आहोत। खाजगी परवानाधारक मोजणी केल्यानंतर आमचा DYSLR आमचा सिटी सर्वे ऑफिसर त्यांना सर्टिफाईड करणार आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कुठलाही टाचणीवरही इकडे तिकडे होणार नाही याची काळजी नोटिफिकेशन आणि क्वालिफिकेशन ठरवताना आम्ही काढलेली आहे। काल माननीय मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी स्पष्टपणे कार्यकर्त्याला निर्देश दिले की चाचपणी महायुतीची करा। आपल्याला उलट बातमी आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की जिथे जिथे शक्य आहे सर्वीकडे युती करा। शेवटी महायुती आपला धर्म आहे आणि महायुती एखाद्या वेळी झाली नाही एका ठिकाणी तर कुठली म्हणजे निंदाजनक टीका मनभेद तयार होणारी टीका अशी कुठलीही आपल्या महायुतीच्या सहयोगी पक्षावर करू नका। आपल्याला त्या ठिकाणी मोठे भाऊ म्हणून काम करायचं आहे। हे राज्य आपण मोठे भाऊ म्हणून चालवतो आहे। त्यामुळे एकनाथजी असतील अजितदादा असतील त्यांचे कार्यकर्ते जेव्हा निवडणुकीत उभे राहतील त्यावर कुठली जेव्हा मित्रपक्ष म्हणून लढताना जाहीर टीका करू नका किंवा मनभेद तयार करू नका। तिथे आमची भूमिका हीच असणार। आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचा कार्यकर्ता जसं काल मुख्यमंत्र्यांनी 13 जिल्ह्याच्या बैठक घेतल्या, आज जवळपास 9-10 जिल्हे आहेत। या संपूर्ण जिल्ह्याची जे मुख्य टीम आहे 100-125 पदाधिकाऱ्याची या टीमशी मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं आणि बैठकीत सांगितलं की काही करून आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी असंस्कारमय वागू नका। आपला महायुतीचा धर्म संस्कारमय पाळा। कुठलेही अवाच्य शब्द प्रयोग करू नका। कोणत्याही पद्धतीत महायुतीच्या कुठल्याही नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्यांच्या मनात मनभेद तयार होतील असे वागू नका। महायुतीमध्ये हेच अपेक्षित आहे। भाजपाच्या कार्यकर्त्यांना माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजे, त्यांनी दिल्या। एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिल्या पाहिजे, त्यांनी दिल्या। अजितदादांनी अजितदादाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या पाहिजे, जेणेकरून महायुतीचं वातावरण हे त्या ठिकाणी निर्बळ राहील। पुढचे 5 वर्ष आणि नंतरच्या काळातही महायुती मजबूत राहील असंच त्या ठिकाणी वातावरण राज्यामध्ये राहिलं पाहिजे। हीच भूमिका महायुतीची आहे। कशा करता मतदार याद्या बाहेर आल्या आहेत, त्या प्रसिद्ध झाल्या आहेत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जो संभ्रम तयार झाला होता किंवा आपल्या मनात जाणूनबुजून संभ्रम तयार केला होता आणि निवडणूक हरल्याचं चित्र तयार न करता आपण हे महाविकास आघाडीचे लोक हे खोटं मतदान झालं, मतं चोरली वगैरे सांगतात आहे। आता याद्या लागल्या ना। संजय राऊतांनी 4 वार्डात जावं, त्यांच्या नेत्यांनी 4-4 वार्डात फिरून आता याद्या बघून घ्या, बरोबर आहे की नाही आहे। म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा याद्या बघा ना, त्यांना तो अधिकार जाऊ द्या, पण निवडणुकीच्या याद्या लागल्या आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे।
विधानसभेला वेळ होती ऑब्जेक्शन घेण्याची. तुमचे बूथ लेवल एजंट काय करतात? तुम्ही बूथ लेवल एजंट गठीत केले आहे ना. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक बूथ लेवलचा एजंट प्रत्येक बूथवर आहे, मतदार यादीवर आहे. तुम्ही आदेश काढा सर्व महाविकास आघाडी म्हणून की आमचे तिथे बूथ एजंट आहे, त्यांनी मतदार यादी चेक करा. आताही त्या ठिकाणी वेळ गेला नाही आहे. आताही मतदार यादी चेक करता येतात. मतदार यादी चेक करायचे नाही आहे. मतदार यादीवर लक्ष द्यायचं नाही. मतदार यादी चुकल्या म्हणून सांगायचं, हारले तर मग आता मत चोरी झाली. हा खोटारडेपणा काही चालणार नाही आहे. हे खोटारडेपणा नरेटिव्ह तयार करण्याचा एक प्रश्न एक या ठिकाणी वातावरण तयार केलं आहे. आणि मला वाटतं हे निवडणुकीकडे जातील, पुन्हा फोटोग्राफी करतील. खरं काय आहे? मतदार यादीवर लक्ष देणं का देत नाही? यादी आली आहे बाहेर, जाऊन पहा. संजय राऊतांनी 4 बूथवर त्या कार्यकर्त्यांनी जाऊन पहा मतदार यादीला. मतदार यादी ही तपासली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीचे आरोप हे करू नये. आम्ही इमानदारीने 51% मतं घेऊन या सत्तेमध्ये आलेलो आहोत. आणि पुढच्याही काळात महायुती किती काही करा, तुम्ही किती निगेटिव्ह पसरवा, किती त्या ठिकाणी खोटारडेपणा करा, महायुती 51% मतं घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल. नाहीतर नियमाने पोलिसांना जे जे अधिकार आहेत आणि पोलिसांना जो गुन्हा जितका गंभीर वाटतो तशी कारवाई पोलीस करतात. संग्राम जगताप जे आहे ते काय बोलले जरा मला एकदा चर्चा करावी लागेल, कारण मी आज बघितलं नाही. मी बघून बोलतो. जशी जशी निवडणूक जवळ येते तसे तसे प्रश्न सुटतात. महाराष्ट्रामधले 100च्या वर तालुके लेट रिपोर्ट आला, उशिरा रिपोर्ट आल्यामुळे सुटले होते. मी स्वतः जिल्हाधिकारी विभागीय आयुक्ताशी चर्चा केली, माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आणि सर्वात महत्त्वाचं काय, तालुके ॲड का झाले? माननीय मुख्यमंत्र्यांनी 65 मिलीमीटर पाऊस पडला तरच त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करा किंवा नुकसान भरपाई द्या असा जो आदेश होता तो मागे घेतला. 65 ml अट न ठेवता ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांचे रिपोर्ट पाठवा. या आधारावर हे 100 तालुके त्या ठिकाणी नवीन ॲड झाले आहे. यांना पोटदुखी का आली विरोधकांना? जर शेतकऱ्यांना मदत होते तर विरोधक का त्याच्यावर आक्षेप घेतात आहे? अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये, यवतमाळमध्ये, रायगडमध्ये पाऊस पडलाय. नांदेड तर पूर्ण सुटलं होतं. नांदेडमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी बैठक या ठिकाणी सर्व तालुके घेण्याकरता सूचना दिल्या. अमरावती 8 तालुके सुटले होते, यवतमाळचे 4 तालुके सुटले होते. त्यामुळं राज्यामध्ये असे जे तालुके सुटले होते तर संपूर्ण पुनर्अभ्यास त्या ठिकाणी सर्वेक्षण आमच्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. आणि आता मला अभिमान आहे की सर्वांना न्याय, म्हणजे ज्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना न्याय देण्याचं काम आणि सर्वात महत्त्वाचं 2 हेक्टरवरनं 3 हेक्टर करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला, सरकारने घेतला. आणि सोबतच काय केलं तर ज्या ठिकाणी 65 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय एका दिवसामध्ये तुम्ही अतिवृष्टी जाहीर करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं, सततच्या पावसामुळं ज्यांचं नुकसान झालं ते सर्व घ्या. त्यामुळे 100 तालुक्याची वाढ झाली आहे. उद्धव ठाकरे याच मुद्द्याला घेऊन आज अंबरडा मोर्चा काढताय संभाजीनगरमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांचे नेते असं म्हणतात की तुम्ही पॅकेज असं कुठलं दिलंच नाहीये. जे पैसे दिले ते इन्शुरन्सचे पैसे आहेत. कर्जमुक्ती कधी करणार असं विचार? उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते त्यांना पॅकेजमधला आणि इन्शुरन्समधला अर्थ कळत नाही. यापेक्षा हास्यास्पद काय? कधी अभ्यास केला का उद्धव ठाकरेजींनी? काय दिलं या पॅकेजचा? त्यांना पॅकेज तरी माहिती आहे का? जे पॅकेजमधले 10-12 मुद्दे आहेत ते वाचले आहे कधी उद्धव ठाकरेंनी? अंबरडा मोर्चा काळात चालले. 100 तालुके काय ॲड केले म्हणून तुम्ही आरोप करतायत. शेतकऱ्याची थट्टा करतायत. नांदेडमधल्या शेतकऱ्याची थट्टा करतायत.
100 तालुक्याच्या शेतकऱ्यांनी काय ॲड केले हा तुमचा प्रश्न आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जे सुटले ते केले. हंबरडा मोर्चा काढून तुम्ही नाटकबाजी करताय, नौटंकी करताय. काय तुमच्या मोर्चामध्ये इतकं चांगलं पॅकेज, महाराष्ट्राच्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांनी पॅकेज स्वीकारलं, त्यांच्यावर आनंद निर्माण झाला. तुम्ही कोण होते आहे? विरोधकांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद चालवलं आहे. जरा पॅकेजचा अभ्यास करून घेतलं पाहिजे. कुठल्या निधीतनं कुठले पैसे दिले, कुठलं पॅकेज दिलं तपासलं पाहिजे. इन्शुरन्स तर वेगळंच आहे, पीक विमा तर वेगळाच आहे. हे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी 31,000 कोटी रुपये अजितदादा एकनाथ शिंदेजींनी बसून 31,000 कोटीचा बोजा शासनावर घेतलाय. बजेटमध्ये कुठलंही त्या ठिकाणी हे न पाहता 31,000 कोटी, 4 कामं कमी गेले चालेल, 4 प्रकल्प थांबले तर चालतील, पण शेतकऱ्याची दिवाळी चांगली झाली पाहिजे याकरता केलेलं काम आहे. न्यायालयांचे मान राखून आणि जैन परिवार जे आहेत आणि आमचे जे काही साधू संत यांच्या भावना विचारात घेऊन शासन योग्य निर्णय करता आहे. बऱ्यापैकी काही जर संभ्रम असेल तर आम्ही तो दूर करू. भावनाचा अनादर होणार नाही याची काळजी घेऊ आणि न्यायालयाची अवमानना होणार नाही याची काळजी घेऊ. नाही, जे असेल ते पोलीस कारवाई करतील. भाजपचा असो, काँग्रेसचा असो, कुठल्याही पक्षाचा असो. सन्माननीय गणपतराव देशमुख साहेब या महाराष्ट्राचे आदर्श आहे. त्यांच्या घरावर कोणी हल्ला करणे किंवा कोणी बॉटल फेकणे वगैरे हे मान्य नाही आहे. संजय राऊतचं ऐकलं नाही ना, मी नाही ऐकलं संजय राऊतांना, मला माहिती नाही. ते काही पत्र लिहितात, युजलेस पत्र लिहितात. राजस्व विभाग ने एक नया कायदा बनाया है. हमने आज नियम में दुरुस्ती की है कि राज्य में जो जमीन का जो हिस्सा होता है, जमीन की रजिस्ट्री होती है, जनता को प्रॉपर्टी कार्ड देना पड़ता है. ऐसे कई विषय पे हम फ्लैट की मुंजी करते हैं, जमीन की मुंजी करते हैं, प्लॉट की मुंजी करते हैं. ये सारे जमीन को गिनने के लिए भूकर मापक चाहिए, भूमापक चाहिए. अब राज्य में जिस प्रकार से डेवलपमेंट चालू है, इस डेवलपमेंट को देखें तो हमारा जो सेटलमेंट कमिश्नर का डिपार्टमेंट है, इनका एक प्रस्ताव था कि हमें हाई क्वालिफाइड आप लाइसेंसेस जो देने का निर्णय करिए. हाई क्वालिफाइड लाइसेंसेस अगर लोग जमीन मोजने के लिए आए तो हम जो आज 3 महीने, 4 महीने, 6 महीने लगते हैं जमीन गिनने के लिए, वो केवल 30 दिन में हो जाएगा. 30 से 45 दिन में हम सारी जो भी एप्लीकेशन आती है वो हम रिजॉल्व करेंगे. वो सारी मोजनी हो जाएगी, सारे मेजरमेंट हो जाएंगे. आज 3 करोड़ 20 लाख लोगों के एप्लीकेशन पेंडिंग है हमारे डिपार्टमेंट में, केवल उनके जमीन का हिस्सा गिनने के लिए. तो हिस्सा गिनना है तो भूमापक चाहिए, सर्वेयर चाहिए. तो हमने निर्णय किया है आज से राज्य में प्राइवेट सर्वेयर हमारे सिस्टम में आएंगे. वो हाई क्वालिफाइड होंगे, उसका सिलेक्शन हाई क्वालिफाइड सर्वेयर करके होगा. और ये सारे सर्वेयर ये सारे प्रकरण को नई आधुनिक पद्धति से गिनेंगे. और ये गिनने के बाद हमारा जो डेप्यूटी एसएलआर है, हमारे जो सिटी सर्वेयर है, वो सर्टिफाइड करेंगे. जो प्राइवेट लाइसेंसी है, ये जो सर्वेयर जो प्राइवेट ला रहे हैं हम लोग, ये लोग सर्टिफाइड नहीं करेंगे, हमारे ऑफिसर ही सर्टिफाइड करेंगे.
जो हमारे SLR है, सिटी सर्वेयर है, वही सर्टिफाइड करेंगे। तो एक बहुत बड़ा मैन पावर ये डिपार्टमेंट को मिलेगा, हाई क्वालिफाइड मैन पावर मिलेगा, और इसमें राज्य की सारी गिनती जो होती है खेत किसानों की और प्लॉट की और फ्लैट्स की, ये सारी गिनती पटापट हो जाएगी। जो लोग एक एक साल परेशान रहते हैं, महाराष्ट्र सरकार ने ये महत्वपूर्ण निर्णय लिया है। आज से जो हमारा नोटिफिकेशन जारी हुआ है, इस नोटिफिकेशन से आज से हमारे विभाग के जो सेटलमेंट कमिश्नर है, हर जिले को नई लाइसेंसी देंगे। परवाना धारक जो लाइसेंसीज है उनको हम अलाउ करेंगे, और ये जो गिनती है खेतों की और प्लॉट की और फ्लैट की, ये सारी गिनती पटापट होगी। एक जमाना ऐसा लाएंगे हम महाराष्ट्र में, आदि जब हम किसी खेत का या किसी फ्लैट का जो रजिस्ट्रेशन होता है, पहले हम उसका गिनती करेंगे, फ्लैट की मेजरमेंट करेंगे, बाद में रजिस्ट्री होगी और बाद में म्यूटेशन होगा। ये स्टेट को इस तरफ लेके जाना है। स्टेट की डिमांड है कि पहला आप हमारा मेजरमेंट करके दो, हमारी खेत की गिनती करके दो, बाद में उसका रजिस्ट्रेशन होगा, उसके बाद ही म्यूटेशन होगा जिनको जमीन का व्यवहार करना है। तो इस प्रकार से क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र के निर्माण के बाद हमने सारे विभाग में ये किया है। मुझे लगता है ये निर्णय से महाराष्ट्र में जो जनता परेशान है, वो जनता को परेशानी का सामना नहीं करना पड़ेगा। सर, देश के होम मिनिस्टर अमित शाह ने इस प्रकार से महाराष्ट्र देश भर में मुसलमान की आबादी बढ़ रही है, उन्होंने कहा है कि घुसपैठिया पाकिस्तान और बांग्लादेश जो है वो एक चिंता का विषय है, और देश भर में मुसलमान की संख्या जो है लगभग 24% से ज्यादा बढ़ चुकी है, वहीं हिंदू की जनसंख्या जो है 4% घटी है। कितना ये इम्पोर्टेंट, ये घुसपैठिया जो आ रहा है उसका नियंत्रण बहुत आवश्यक है, चिंता का विषय है। आपको अभी किरीट सोमैया जी ने देखा होगा, आपने महाराष्ट्र में किरीट सोमैया जी ने मुहिम चलाई, जो बोगस डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट महाराष्ट्र में निकले, लाखों बर्थ सर्टिफिकेट, ये तो ऊपर आगे आया ही है। तो मुझे लगता है ये सारे घुसपैठिया जो इस देश में अलग अलग सीमा से आए हैं और कई सालों से बसे हैं, ये घुसपैठिया है, ये आज के साल के नहीं, कई सालों से बैठे हैं। ये घुसपैठिया यहाँ की जनसंख्या बढ़ाकर हमारे स्टेट पे, हमारे देश पे अराजकता फैलाने का काम करते हैं। तो माननीय अमित भाई जी ने जो कहा वो सही है, चिंता का विषय है, और सभी स्टेट इसकी चिंता करेंगे, और हम लोग भी इस चिंता में जाकर इस घुसपैठिया को कैसे बाहर निकाला जाए, ये भी हम चिंता करेंगे। शेवटचा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांनी सर, जिस प्रकार से आपने घुसपैठिया की बात की है, जिस प्रकार से बिहार में चुनाव होने वाला है, SIR का मुद्दा उठा है, आपको लगता है कि अगर देश भर में अगर SIR करेंगे तो जो घुसपैठिया है उनकी ताकत सामने आएगी? एकदम, कब ना कभी ये फिल्टर करना ही पड़ेगा, कब ना कभी इसमें जाना ही पड़ेगा। देश में इस प्रकार से कोई भी घुसपैठिया ना रहे और नए घुसपैठिया ना आए, इसके लिए माननीय अमित भाई चिंता कर रहे हैं। हमारे स्टेट भी और सब स्टेट भी चिंता करेंगे। संजय राउत ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री को पत्र लिखा है, इस तरह से ऑल पार्टी की डेलीगेशन महाराष्ट्र चीफ इलेक्शन ऑफिसर को मुलाकात करेगी, और वहां उन्होंने ये भी कहा संजय राउत कि अरे भाई, उसको स्टंटबाजी करने की आदत है संजय राउत को, वो स्टंट करते हैं। चुनाव आयोग के पास मुख्यमंत्री क्यों जाएंगे? अरे भाई, तुमको अगर कुछ करना है तो जाके जो अभी जो मतदार यादियां अभी पब्लिश हुई है उस पर जाए ना। अगर आपको लगता है बोगस है तो देख लीजिए, ऑब्जेक्शन लेने का समय है। अभी जो लोकल बॉडी के चुनाव है, सबकी मतदार यादियां वार्ड वाइज लगी है, चेक कर लीजिए। आपके जो बूथ लेवल एजेंट क्या सोए क्या? आप हर पार्टी के बूथ लेवल एजेंट होते हैं हर गांव में, वो क्या कर रहे हैं? हमारे पार्टी के बूथ लेवल एजेंट है, कांग्रेस पार्टी के बूथ लेवल एजेंट है, उद्धव ठाकरे जी के बूथ लेवल एजेंट है, क्या कर रहे हैं? चेक करिए मतदार यादी को। ये स्टंटबाजी कर रहे हैं, ये स्टंटबाजी करने की आदत है इनको सवेरे सो के उठने के बाद। सर, शेवटचा प्रश्न देतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका ब्रँड कोण होतं हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्र्यांना बोलतात ठाकरे ब्रँड काय आहे, ते तुम्हाला महापालिकेमध्ये तुमचा ब्रँड वाजवून दाखवतो. 51% मतं घेऊन देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांच्या युतीमधले, आमच्या महायुतीमधले 13 पक्षाच्या महायुतीमधले आमचं जे ब्रँड आहे महायुतीचं ब्रँड 51% मतं घेऊन महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल.
माझं म्हणणं लिहून घ्या. माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारजी आणि 13 पक्षाचं आमचं महायुतीचं ब्रँड हे 51% मतं घेऊन महायुती जिंकेल सर्व स्थानिक